नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः। सासूबाई या बाईची पण कमाल आहे। आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी यांना शोधत होतो आणि ही बाई कुरिअर पाठवून मोकळी झाली। बरं कुरिअर मध्ये काय पाठवलंय तेही कळायला मार्ग नाहीये। आबा बघा ना, उघडून बघा ना। तुझ्या नावाने कुरिअर केलंय, तूच उघड। चेक। पत्र आहे, चिठ्ठी आहे म्हणजे नक्कीच मी तिला जे काही बोलले ते आता तिने चिठ्ठीत लिहिलेलं असणार। तिला पळून लावण्यामागे माझा हात आहे हे आबा आणि मीराच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। माझा सगळा गेम फिनिश व्हायच्या आत मला काहीतरी करावं लागणार। वाच। चिठ्ठी? कुणाची चिठ्ठी? आपण घरात बसून वाचूया ना। कश्मीरा, ती चिठ्ठी मीराला आलेली आहे, तिलाच वाचू दे। मी घरी गेल्यावर तिला देणारच होते वाचायला, पण काही हरकत नाही, तुम्ही म्हणताय तर मी देते। घे। वाच। मीरा, तू आणि तुझं कुटुंब माझ्या आयुष्यात येण्याआधी माझं जगाबद्दलचं मत खूप वेगळं होतं। मला नेहमी असं वाटायचं की या जगात फक्त स्वार्थी लोक राहतात, इथे नात्यांना काहीच किंमत नाही। पण तुझ्या घरी आल्यावर, तुझ्या घरातल्या माणसांना भेटल्यावर, त्यांच्यासोबत काही दिवस वावरल्यावर असं वाटायला लागलं होतं की या जगात अजूनही माणसा माणसामधलं नातं कायम आहे। पण आता माझी ठाम समजूत झालीये, या जगाबद्दलचं माझं आधीच जे मत होतं तेच योग्य आहे। माणुसकीच्या गोष्टी सांगणारे तुझे आबाही इतरांसारखे निघाले। सगळीच माणसं ढोंगी असतात, स्वतःच्या फायद्यासाठी इतरांची गळचेपी करणारी असतात। हा माझा समज आता खरा ठरलाय। तुम्ही माझ्या भावनांशी खेळलेला आहात। आता या विषयावर माझी तुझ्याशी फार बोलण्याची इच्छा नाहीये। मला कधीच कुणाच्या उपकारांच्या ओझ्याखाली राहायला आवडत नाही, त्यामुळे तुमचेही उपकार नकोत। आतापर्यंत तुम्ही माझ्या उपचारासाठी केलेल्या खर्चाची रक्कम परत करत आहे। धन्यवाद। आबा, गायत्रीजी आपल्या बाबतीत असा काही विचार करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला। जाऊ दे मीरा, काही काही माणसांच्या स्वभावाचा अंदाज येत नाही, त्यांच्या स्वभावाला औषध नसतं, हेच खरंय। या लोकांना भावनांची किंमत लावायची सवय असते। या तुझ्या गायत्रीजींना मी आल्यापासून बघतोय, फार फटकून वागतात, बोलतात। जाऊ दे, फार मनाला लावून घेऊ नकोस तू।
नाही आबा, मी जेव्हा हे पत्र नीट वाचलं तेव्हा मला असं लक्षात आलं की त्यांच्या अशा लिहिण्याच्या मागे नक्कीच काहीतरी, म्हणजे मला असं वाटतंय की काहीतरी बिनसलं. म्हणजे पत्राच्या सुरुवातीला त्यांनी असं लिहिलंय की आपण किती बरोबर होतो आणि त्यांचा समज किती चुकीचा होता. आणि पत्राच्या शेवटी लिहिलंय की त्यांचा समजच बरोबर आहे आणि आपण सगळे चुकीचे. ह्याचा अर्थ आबा, त्यांना कुणीतरी काहीतरी चुकीचं बोललंय, भडकवलंय आणि त्या खूप दुखावल्या आहेत. त्या दुखावल्या म्हणूनच हॉस्पिटल सोडून त्या निघून गेल्या आणि त्यांनी त्यांची बिजली विकली आणि हालोहाल हे पैसे परत केले. त्या अशा का वागल्या हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आबा. आपल्याला शोधावं लागेल कारण. मीरा, अगं त्या गायत्रीजींचं जाणं तू इतकं मनाला का लावून घेतेस? त्यांच्यासाठी तू काय काय केलं होतंस, पण त्यांना कदर आहे का तुझी? हॉस्पिटलमध्ये त्यांना कोण भेटायला आलं आणि त्यांचं ऐकून ते निघून पण गेला, ह्याला काय अर्थ आहे? नाही म्हणजे तुझ्यापेक्षा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना महत्व दिलं नाही का? मी तर म्हणते अशा माणसांबद्दल विचारच कशाला करायला हवा. आबा, ते देशमानांच्या उपचारांसाठी आपण जे पैसे, म्हणजे विघ्नेशने जे पैसे दिले होते ते पैसे परत मिळतील असं वाटलं नव्हतं ना? आबा, मी काय म्हणते, आता जर तुमची हरकत नसेल तर मी चेक विघ्नेशला देऊ? काय झालं, काय सांगशील की नाही मला? हे बघा, काय आजपर्यंत त्या गायत्रीवरती खर्च केला होता ना, तो खर्च मिळालाय. बोला, तुम्हाला कुठे जायचंय शॉपिंगला? आज सगळी शॉपिंग मी करणार आहे तुमची. अगं हो हो हो, पण नक्की काय झालं ते सांगशील की नाही मला? सगळं काही फिनिश झालंय काकू. काय? हो, आता ती गायत्री ह्या घरात कधीच पाऊल टाकणार नाही आणि ती मीरा त्या गायत्रीचं कधीच नाव काढणार नाही. खरंच की काय? हो, खरंच. तुझ्या प्लॅनला ना खरंच दाद द्यायला हवी. आणि हे सगळं जर असंच घडलं ना तर ह्या पुढे ह्या घरात प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखीच होईल बघ. होईल, पण त्यासाठी आधी तुमच्या दोघांची कुंडली जुळवणं खूप गरजेचं नाही का? आता तुमच्या दोघांची कुंडली मी अशी काय जुळवते की वाचणाऱ्याला पण वाटलं पाहिजे की तुमच्या दोघांचं नातं जन्मांतराचं आहे. त्या गायत्रीचा काटा काढल्याने एक गेम जरी फिनिश झाला ना तरी दुसरा गेम आता कुठे सुरू झालाय. त्यांना वाटलं आणि त्या निघून गेल्या, पण जाताना 1000 प्रश्न माझ्यासाठी सोडून गेलेत. त्यांच्या या पत्रातील प्रत्येक शब्द हेच सांगतोय की त्या फार दुखावल्या गेल्यात. नक्कीच कोणीतरी त्यांना खूप दुखावलंय. आबा आणि माझ्याबद्दल त्यांच्या मनात गैरसमज निर्माण केलेत. त्यांच्या पत्रावरून या गोष्टीची जरी कल्पना येत असली तरी त्यांना असं कुणी दुखावलं असेल आणि का? या गोष्टीचा जर मला आज एवढा त्रास होतोय तर त्यांना किती त्रास झाला असेल. या त्रासामुळेच आजारी असताना देखील त्या हॉस्पिटलमधून निघून गेल्या. परमेश्वरा,
या अवस्थेत त्या कुठे गेल्या असतील, कुठे राहत असतील त्या? डोंट टच मी, डोंट टच मी. तुझं थोडं तोंड बंद ठेवशील? तू माझं तोंड बंद नाही करू शकत. माझा काही गुन्हा नसताना मला इथे अरेस्ट केलं गेलंय. तुझ्या ऑफिसरकडे तुझी कंप्लेंट केल्याशिवाय राहणार नाही मी. हो बाई, जरा शांत राहा. काय झालं काय? मी नुसती तिथून चालले होते तर ह्या लोकांनी मला पकडून मी सांगतो साहेब, भिवापुरी रोडवर रात्रीच्या वेळी पिक पॉकेट करणारी ही गँग आहे. बरेच दिवस आपल्याकडे कंप्लेंट आली होती. शेवटी सापळा रचून आज त्यांना पकडण्यात आले. आजकाल चोर कोण आणि सामान्य माणूस कोण हे कळलं असं झालंय. कॉन्स्टेबल, नाटका सगळ्यांना. एक्सक्यूज मी सर, मला तुमच्या स्टाफच्या विरोधात कंप्लेंट करायची. माझी काहीही चूक नसताना मला इथे अरेस्ट केलं गेलंय. ह्या तुमच्या पकडलेल्या बायकांचा आणि माझा काडीचाही संबंध नाहीये. इनफॅक्ट पोलीस मागे लागले म्हणून त्यांच्याकडली चोरीची पाकिटं त्यांनी माझ्या बॅगेत घातली आणि पोलिसांनी मला इथे पकडून आणलंय. तुम्ही केवळ पोलीस आहात म्हणून असा अन्याय करू शकत नाही. मला आत्ताच्या आत्ता इथून सोडा, नाही तर हे प्रकरण तुम्हाला फार मागात पडेल. हो बाई, तुम्हाला इथे आरोपी म्हणून आणण्यात आलेलं आहे, फिर्यादी म्हणून नाही. समजलं? तेव्हा आधी इथून उभे राहा. उभे राहा. तिला कुठून आणलं? साहेब, हिच्या दिसण्यावर जाऊ नका. ही आता अशी दिसते, पण ह्या गँगची टिपर असल्याचा आम्हाला डाऊट आहे. गेले 2-3 दिवसापासून रात्रीची एकटी बस स्टॉपवर असताना आम्ही हिला पाहिले. हो, काय वाटेल ते बोलताय? मी एकटी आहे म्हणून मी गुन्हेगार? मला कुठेही फिरण्याचा आणि कुठेही राहण्याचा हक्क या देशाच्या घटनेने दिलेला आहे. तेव्हा बऱ्या बोलाने तुम्ही हे प्रकरण मिटवून टाका, नाहीतर तुमच्यावर मी केस करेन. हो बाई, इथे भाषण देऊ नका. हे पोलीस स्टेशन आहे, समजलं? कॉन्स्टेबल, घेऊन जा सगळ्यांना. चला का आतमध्ये, चला. म्हणजे करताना त्याचं चुकीचं करताय. माझा काहीही गुन्हा माझा काही गुन्हा नसताना तुम्ही मला इथे अरेस्ट केलं. घेऊन जाईन ना. मी केस केल्याशिवाय राहणार नाही. सोड का, सोड मला. काय डेंजर बाई आहे. अहो देसाई, आजची रात्र फक्त जाऊ द्या. उद्यापर्यंत बरोबर वट्टीवर येईल. काय रे तू, कधी आलास? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की मला तुला एक गंमत सांगायची. ती गंमत यापूर्वी मी तुला सांगून झालीये, पण मला परत एकदा आठवण करून द्यायची. सो तू आता पटकन तयार हो आणि माझ्यासोबत चल. जा. ऋषी, काय? मला तुला काही सांगायचं होतं. हो, सांग. हे गायत्रीजींनी पाठवलेलं पत्र, त्यात त्यांनी असं लिहिलंय की त्यात तुझ्या गायत्रीजींनी आपल्या सगळ्यांचा पोटभर अपमान केलाय आणि तो कमी पडला म्हणून पैसेही पाठवलेत. बरोबर? हे सगळं माहितीये मला. तू जा, आवर. ऋषी, त्यांनी असं का केलं असेल? मीरा, ह्या गोष्टी मला माहित नाहीत. हे बघ, त्या अशा का वागल्या, त्यांना काय वाटलं असेल हे मला काहीही माहित नाही. आणि कुठल्या गोष्टीला किती कुरवाळत बसायचं हे मात्र मला नक्कीच माहिती आहे. एनिवेज, मला तुला गंमत सांगायची आहे. तू आता पटकन तयार हो आणि माझ्यासोबत चल. जा, आवर. मला काहीच कळत नाही रे त्यांच्या आयुष्यात काय झालंय. तुला काही आयडिया आहे का की त्या अशा का वागल्या? मीरा, बास. पुरे पुरे हे आता. ती गायत्री तुझ्या आयुष्यात आल्यापासून तू सतत त्यांचा विचार करतेस. कशासाठी? आणि आता ते निघून गेला तरी तू त्यांच्याच विचारात आहेस. हे बघ, ती बाई स्वतःहून आपल्या घरातनं निघून गेली, हे तरी तुला मान्य आहे ना? त्यांना आपल्यापैकी कोणीही घालवलेलं नाहीये. त्या स्वतःहून बाहेर पडल्या आहेत. परत पडल्या आणि परत आपला अपमानही केलाय. ते पत्र पाठवलं, पैसे पाठवले.
एवढं होऊनही तुला त्यांची काळजी वाटतेय. मीरा, हे सगळं थांबव आता. मीरा, मी तुझ्याशी बोलतोय, तुला कळतंय का काही? हे बघ बाळा, तुला आठवतं का त्या गायत्रीशी आपल्या घरात येण्यापूर्वी आपण एकमेकांना किती वेळ द्यायचो मीरा, एकमेकांचा विचार करायचो. आणि ती बाई आपल्या घरात आल्यापासून रोज नवं टेन्शन टेन्शन असं नाही वाटत का तुला? नाही ऋषी, मीरा बास, पुरे, प्लीज. हे बघ, आतापर्यंत तू खूप बोललीस आणि मीही खूप ऐकून घेतलं. आणि तुझं हे वागणं, हा विचार आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलाय. त्रास होतोय मला त्याचा. आणि म्हणून मी आज आत्ता या क्षणी एक निर्णय घ्यायचं ठरवलंय. तू काय वेड्यासारखं बडबडतोयस? मीरा, माझं हे बोलणं तुला बडबड वाटत असेल, पण माझ्यासाठी हा इश्यू खूप महत्वाचा आणि मोठा आहे. सो मला हा निर्णय आत्ताच घ्यायचा आहे, या क्षणी. तू आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चल. मला तो निर्णय आत्ता घ्यायचा आहे. काय मीरा, तू चल. काय चल झालं तू ऋषी? माझ्यासोबत. ऋषी, हा सगळा काय प्रकार आहे रे? प्लीज माझा हात सोड, मला सांग काय मीरा, झालं. एक मिनिट. तुझं हे गायत्री प्रकरण खूप वाढत चाललंय आणि म्हणून मला काही कठोर पावलं उचलली पाहिजे. कळलं तुला? तू चल माझ्यासोबत. ऋषी, मीरा, चल. ऋषी काय झालंय? काय ग, तुझ्या कपड्यांवरनं आणि बोलण्यावरनं तर चांगली मोठ्या घरातली दिसतेस आणि पोलिसांसमोर पण चांगली स्टाईल मारतेस. चांगल्या मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये डल्ला मारत असणार आणि याच्यामध्ये तुझा नवरा पण सामील असणार. मी पण काय विचारते, तिचा नवरा सामील असल्याशिवाय तुला असा घरातनं रात्री अपरात्री बाहेर पाठवणार नाही तो. आता येईल जामीन द्यायला. मला तुमच्याशी बोलण्यात काडीचा इंटरेस्ट नाहीये, सांगितलेलं कळत नाही? गप्पा बस. काय ग, एवढं चिडायला काय झालं? काही ते पहिल्यांदा झालीस की काय? ह्या सर्वांच्या घरी कळवलंय, आता तुमचं काय? माझ्या घरी कळवायची काही एक गरज नाहीये. मला कोर्टात हजर करा. जे काही आहे ते तिथेच सांगेन कोर्टात सगळ्यांच्या समोर. एका इज्जतदार बाईला गुन्हेगार प्रवृत्तीच्या बायकांबरोबर एक रात्र काढायला तुम्ही लावली आहेत. लक्षात ठेवा, सोडणार नाही मी तुम्हाला. इज्जतदार बायका काय असे रात्री अपरात्री एकट्या फिरतात? स्वतःच्या घरचा पत्ता सांगता येत नाही आणि इज्जतदार म्हणे. काय ग, तुझ्या घरचं कुणी आहे की नाही?